वेलकम टू माय न्यू व्हिडिओ. मी घेऊन आले नवीन ब्लॉग आणि या ब्लॉगमध्ये मी चालली आहे अलिबागला. सो आय एम ऑन द वे. लेट मी शो यू दिस. सो लेट्स मीट इन द ब्रेक. सो गाईज, आत्ता आम्ही ब्रेक घेतला होता आमच्या ब्रेकफास्टसाठी. आम्हाला खूप भुका लागल्या होत्या आणि आम्ही इकडे श्री साई कृपा आमंत्रणमध्ये खाल्लं आणि आता आम्ही चाललो आहोत ऑन द वे टू आवर होमस्टे. आम्ही चाललो आहोत मयेकरवाडी होमस्टेमध्ये. सो आय विल शो यू द रूट. आपण इकडे पोहोचणार आहोत. मित्रांनो, आपण आता इकडे लवकरच पोहोचणार आहोत. इकडे सगळे असे वाडे आहेत. तर मित्रांनो, आपण पोहोचलो आहोत मयेकरवाडीमध्ये. इकडे अंगण आहे. आपण हे नंतर एक्सप्लोर करूया. मी तुम्हाला रँडम सिटिंग एरिया अँड इकडे आहे डायनिंग एरिया. हे आहे आपली रूम. इकडनं इंटरकनेक्ट करता येते ती रूम. हा, त्याच्यासाठी दरवाजा आहे. दुसरी रूम आम्ही घेतली नाहीये. आणि हा आहे त्याचा स्मार्ट टीव्ही, बेड अँड दिस इज द रूम. सो हे आहेत आई बाबा. हाय. इकडे आहे वॉशरूम आणि इथे आहे हँडवॉश साठी बेसिन. हे आहे बॅकयार्ड. ओ माय गॉड. आणि हे आहे वरचं लाइटिंग. सो आपण भेटूया थोड्या वेळातच. आता आम्ही लंच करणार आहोत आणि रिलॅक्स करणार आहोत आणि जाणार आहोत बीचवर. सो तेव्हा मी तुम्हाला हे लॉन वगैरे सगळं दाखवेन. सो बाय गाईज, सी यू सून. छान. म्हणजे तिथे उकडत नाही काय नाही. जवळ जायचं. का We are going to explore. So I'll show you around. So place around us. आणि इकडनं पुढून सर्कल घेतलं ना सर, अख्खी वाडी आहे. आणि I want to see somebody. गेल्या वेळी कुठला घेतला होता आपण? इथे आहे ही विहीर आणि ह्याच्यामध्ये ऍक्च्युली पाणी आहे. तर इकडनं आहे असा आपला रस्ता आणि आपल्याला जायचं आता बीच वरती. सो मित्रांनो, हा रस्ता बीच वरती जातोय. लेट्स गो. आता आम्ही चाललो आहोत पुढे ऑन द वे टू बीच. इकडे आहे आपला बीच. फायनली आफ्टर वॉकिंग आम्ही पोहोचलो आहोत. चला जाऊया.
आमची फिरून झालं आणि परत आलोय बीच वरतून. आय थिंक सो आय विल शो यू अराउंड राईट नाव. आम्ही चालत आलो इकडे आता परत तेवढं पुढे चालत जायचं आणि तिकडनं लेफ्ट टर्न घेतल्यावर आहे आमची रूम. बट बिफोर गोईंग देअर आय एम गोना शो यू द प्लेस अराउंड. सो लेट्स गो गाईज. हे आहे इकडचं गोठा, इकडचा गोठा आहे इथे. खायला दिलं होतं. ही आहे खायची वेळ आहे का? नाही आता त्यांना आज घेतलं. इथे असं मागे आहे. सो लेट्स मीट यू इन सम टाइम. आणि आता ह्याच्यानंतर आपण काय करणार आहोत? ये आणि त्याच्यानंतर रिलॅक्स. आणि मस्त रिलॅक्स करणार. ओके, सो आज आपलं रिलॅक्सेशन टाईम आहे आणि उद्या आपण कुठे कुठे जाणार आहोत ते आम्ही तुम्हाला उद्या सकाळच कळवतो. ओके, बाय मॉर्निंग गाईज. आता आम्ही उठलो आहोत आणि आम्ही चाललो आहोत कणकेश्वरला. सो मी आज त्या दिवसाचा प्लॅन सांगते. कणकेश्वरला जाऊन आम्ही घरी येणार, रिलॅक्स थोडं करणार, लंच वगैरे करणार आणि मग नर्सरीमध्ये जाणार आणि त्याच्यानंतर फुल रिलॅक्सेशन टाईमच आहे. सो लेट्स मीट एट. आपण आता इथे पोचलो आहोत कणकेश्वर महादेव यांच्या मंदिराच्या बेसच्या इकडे. आता आपल्याला चढून जायचं आहे 750 पायऱ्या. सो आम्ही सध्या इकडे पार्क केली आहे गाडी आणि तिथपर्यंत तिथे बेस आहे तिथपर्यंत अजून चालत जायचं आणि तिकडनं वर चढायचं. सो मी तुम्हाला रस्ता दाखवते. तर हा आहे रस्ता. इथे असं प्रॉपर दगडी पाथ आहे आणि इकडे खूप वारा पण येतो त्यामुळे असं छान वाटतं चालायला. सो आपण इकडं पायऱ्यांना लागलो की मग तिकडे मी तुम्हाला पाथ दाखवते तिकडचा. हे प्रवेशद्वार. ते पायऱ्या सुरू झाल्या आहेत. छान आहे. ते वारा छान येतोय. हे बघ 650 पायऱ्या आहे तिथे दिले. 650 पायऱ्या आहेत तिकडे. फोटो पण घ्या. हो घेते. हे बेसिकली आता 5000 फूट वर आहे आणि 650 पायरी आहेत. हो नाही पडत. तर मित्रांनो इकडे हे असं आहे सगळं. थोडं स्टीप आहेत पायऱ्या पण चला. सो आम्ही 10-15 मिनटापासून इथे चढत आलो. त्या इकडे आम्ही थांबतो थोडा वेळ. वरतून दाखव ना व्ह्यू. हो दाखवते. आई बाबा. आपण आता पोहोचलो आहोत आपल्या फर्स्ट माइलस्टोनला. तिकडे अँड दिस इज द व्ह्यू. आणि तिकडे लांब एकदम जर तुम्हाला दिसत असेल तर तो आहे समुद्र मोठा. चला तर मग आपण वर पुढे जायला लागूया. कारण की आताशी आम्ही फक्त 200 पायऱ्या चढलो.
किती? 425 आहे. पायऱ्या. 425 पायऱ्या बाकी आहेत. सो लेट्स गो. So let's go. As we went up, our energy started to drain, but when we reached up, it was totally worth it and amazing. तर मित्रांनो, आता आम्ही देवाचा पाऊल इथे देवाची पायरी. देवाची पायरी इथे पोहोचलो आहोत आणि आम्ही सेकंड माइलस्टोन कम्प्लीट केलं. आता 300 आता इथून पुढे 50 अजून पायऱ्या 350 पायऱ्या, म्हणजे एक्झॅक्टली हाफ डिस्टन्स कव्हर करायचंय. हो. सो चला जाऊया. आणि आम्ही हाफ वे पण पोहोचलो आहोत. दॅट्स अन अचीवमेंट. पण इकडे यायला पण असं खूप स्टॅमिना लागतो. आम्ही मध्ये मध्ये असं सो सारखं जर बसत तुम्हाला होतो. इथे यायचं असेल ना, तर आम्ही रेकमेंड करू की सकाळी लवकर इथे या, म्हणजे हो, तुम्हाला हो. उन्हाचा त्रास नाही होणार. 5 मिनिटात पोहोचणार आहोत. इथे आम्ही पालेश्वर मंदिरला आलो आहोत. थांबा तुम्हाला दाखवते. मला कॅमेरामध्ये रिव्हर्स दाखवते. इकडे ना शिड्या म्हणते पायऱ्यांवरती ना तर भरपूर सगळे खेकडे आहेत. आणि तुम्हाला एक रेकमेंड करते, म्हणजे जे सिनियर सिटीजन्स आहेत ना त्यांच्यासाठी खूप हेक्टिक होईल. त्यामुळे तुम्ही जे यंग पीपल आहात ना, तुम्ही इकडे चढा. मी एवढी यंग असून मला एवढा दम लागतोय, म्हणून ते सिनियर सिटीजनसाठी खूप हेक्टिक असेल. पण इकडनं असं जर जंगलाच्या मधून वाट आहे ना, ते चालायला खूप छान वाटतं. सो आपण तिकडे पोचल्यावर भेटूयात. पोचले आहोत तिकडे. तर आपण इकडे पोचलो त्या गेटच्या इथे. तिकडे मागे इकडे कुंड आहे आणि अजून इथे जायचंय. हो, इकडे म्हशी वळलेले आहेत. फायनली इकडे पोहोचलो आहोत. खूप मोठं मंदिर आहे. आम्हाला 1 तास लागलेला आहे आणि इकडे फार गर्दी पण नसते, त्यामुळे तुम्ही असं येऊ शकता. इट्स वर्थ इट. हो. सो तुझा एक्सपिरियन्स कसा होता? हो, मुंबई दिसते इकडनं, पण पहिले आपल्याला तिकडे जायला लागेल. इकडे झाडामध्ये येतात. तुझा एक्सपिरियन्स कसा होता? म्हणजे सुरुवातीला असं वाटलं नाही की इतका चढ असेल. हो, आणि अर्ध्या रस्त्याला पोहोचेपर्यंत आमचा दम निघाला. पण इथे आल्यावर असं वाटतंय की बरं झालं इथपर्यंत आलो आणि त्यानिमित्ताने शंकराचं दर्शन झालेलं आहे. होणार आहे आता आपल्याला. सो भेटूया. सो बाबा, तुझा एक्सपिरियन्स कसा होता इकडे येण्याचा? छान होता. सुरुवातीला खूप टफ वाटलं होतं, पण इकडे आल्यावर सगळं वर्थ आहे. एकदम मस्त आहे. हो, मंदिर मस्त आहे. इकडे डोह आहे, छान आहे एकदम. हो. आता इथे वारा आहे, त्यामुळे खूप प्लेझंट वाटत आहे. आणि इकडनं मुंबई कशी दिसते आपण बघूया. हो, आणि हे बघा आपलं मंदिर आहे. मित्रांनो, हे मंदिर एकदम मोठं आणि छान आहे. इकडे खाण्यापिण्याची पण सोय आहे आजूबाजूला. तर मी तुम्हाला आता मुंबई दाखवते. लांब आहे मुंबई, म्हणजे हे दिसतंय ना तुम्हाला, हे हा जो असा बेट आहे ना तो कोलाबा आहे, मुंबईचा कोलाबा. ते कोलाबा दिसते आणि ती मुंबई आहे अख्खी. आता आम्ही चढून उतरून आलो आहोत. आमचं दर्शन पण छान झालं आहे. आम्हाला 1.5 ते 2 तास लागला आहे चढायला आणि उतरायला. म्हणजे 1 तास आम्हाला चढायला लागला आणि अर्धा तास खाली उतरायला. सो आता आम्ही चाललो आहोत आपल्या होमस्टेवरती. तिकडे आम्ही थोड्या रेस्ट करणार आहोत आणि मग त्याच्यानंतर आम्ही जाणार आहोत नर्सरीला. तिकडे मी तुम्हाला दाखवेन. असं आपण भेटूया जेव्हा आपण नर्सरीला जाऊ.
आहे लास्ट डे. सो आम्ही आता जस्ट ब्रेकफास्ट करून निघणार आहोत, पण आपला व्लॉग तर संपला नाही. त्यामुळे तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. द सरप्राईज इज अवेटिंग फॉर यू ॲट द एंड. सो लेट्स मीट आफ्टर ब्रेकफास्ट. सरप्राईजवरती जाणार आहोत. अराउंड 11 o'clock आम्ही निघू. सो यू नो हाऊ कॉशियस माय ड्रेस इज. मी ब्लॅक स्कर्ट घातला आणि कॉर्सेट टॉप. इट लुक सो कॉशियस. आणि त्याच्यानंतर आता मी तिकडे थोडा टाइमपास करू आणि लगेच आपल्या सरप्राईज करायला जाऊ. फ्रेंड्स, आता मी आपलं सरप्राईज रिव्हील करणार आहे. आपण जाणार आहोत मुंबईला M2M फेरीने. सो आपल्या फेरीला अजून 1 तास वेळ आहे. सो आम्ही इकडेच टाइमपास करणार आहोत, रेस्टॉरंटमध्ये खाणार वगैरे आहोत. सो मीट यू ऑन द फेरी. आम्ही पोचलो आहोत आपल्या रेस्टॉरंटवरती. इकडे बीच साईडवरच आहे. अँड दिस रेस्टॉरंट हॅज व्हेरी नाईस ॲम्बियन्स. इथे सॉलिनेर या नावाच्या रेस्टॉरंटमध्ये थोडंसं खाल्लं. अँड द फूड वॉज अमेझिंग. अँड नाव वी आर गोइंग टू बोर्ड. So I'll show you once we friends, we are going to board right now. Lovely.
आहोत आणि आम्हाला 1 तास लागला अलिबाग टू मुंबई यायला अँड दॅट वॉज अ व्हेरी नाईस एक्सपिरियन्स फ्रॉम M to M. I loved it. And guys, surely visit Alibag. That's a nice place. And don't forget to like, share, and subscribe. Bye. Let's end our vlog.